सो हे आहे ताशकंद. सामसा सामसा वन. हाऊ मच? कडक झाला या साईडला. हाय गाईज, दिस इज मेघना अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मेघ फ्लाइंग सोल. आणि आज मी आहे उझबेकिस्तानमध्ये. सो कालच मी कझाकिस्तानच्या साऊथ पार्टला एक जागा आहे शिमकेंट, तिथून मी शेअर टॅक्सीने आली उझबेकिस्तान बॉर्डरवरती. मी इमिग्रेशन क्रॉस केलं बाय वॉकिंग आणि नंतर मी आली उझबेकिस्तानमध्ये. आणि उझबेकिस्तानची कॅपिटल आहे जे ताशकंद, तिथे मी आलेली आहे. म्हणजे मी बॉर्डरवरून शेअर टॅक्सी केली. इट वॉज लाईक 1 hour ड्राईव्ह फ्रॉम द मेन सिटी सेंटर टू द बॉर्डर. सो मी आली आहे, काल आली मी इव्हनिंगला. So yeah, this is my first day in Tashkent in Uzbekistan and it's so different than Kazakhstan. म्हणजे कझाकिस्तानमध्ये मी होती अल्माटीमध्ये आणि शिमकेंटमध्ये, बट ही सिटी कम्प्लिटली वेगळी आहे. मला असं वाटलं थोडंफार सिमिलरिटी असणार बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ सेंट्रल एशिया इट्सेल्फ, बट इट्स लाईक एनी अदर मेजर सिटी. इट्स बूमिंग. आणि इकडे गरमी आहे, म्हणजे कम्पॅरेटिव्हली कझाकिस्तानपेक्षा वॉर्म वेदर आहे इथे. आणि सेम ऑटम आहे. या इट्स लाईक अ बिग सिटी. जशी मुंबई दिल्ली अशा बिग सिटी असतात तशी अशी बिग सिटी आहे ताशकंद. म्हणजे ह्या जागेवरती तरी जिथे मी आहे तिकडे. आता माझा फर्स्ट डे आहे, सो मी एक्सप्लोअर करणार आहे. लेट्स सी. सध्या तरी मी आता चालली आहे सिम कार्ड घ्यायला. माझ्याकडे सिम कार्ड नाही आहे, सो मी सिम कार्ड घ्यायला इकडे नेटवर्क ऑपरेटर आहे B-Line. द B-Lineचं एक नेटवर्क ऑपरेटर इथेच आहे 10-15 मिनटं वॉकिंगवरती. सो मी तिकडे जाणार आहे, सिम कार्ड घेणार. सो हे आहे ताशकंद. फॅन्सी. कझाकिस्तानपेक्षा खूप जास्त डिफरंट आहे. लुक ॲट दिस फ्लावर्स. तर हे सिटी सेंटरमध्ये जे तुम्ही माझ्या पाठी बघताय ते हॉटेल उझबेकिस्तान. हे खूप जास्त एन्शंट आणि ओल्ड हॉटेल आहे. आय थिंक सोवियत एरापासूनचं हॉटेल आहे. इकडे 1970s मध्ये बिल्ट झालेलं आहे. आणि इट्स लाईक अ मेजर लँडमार्क. आणि खूप काय लोक इथे राहायला पण येतात. तुम्ही पण राहू शकता जर तुम्ही इकडे येत आहेत तर. हॉटेल उझबेकिस्तान, इट्स इन ताशकंद. दिस इट्स ह्यूज. हॉटेल उझबेकिस्तान आणि ते समोर सगळ्या कंट्रीजचे फ्लॅग लावलेला आहे. इंडियाचा पण आहे तिकडे. आता मी बघितलेलं फ्लॅग. सो दिस इज द B-Line ऑपरेटर ज्याच्याकडनं मला घ्यायचं सिम कार्ड. तर मी आता घेतलेलं आहे सिम कार्ड. हे जे तुम्ही माझ्या पाठीमागे स्टोर दिसत आहेत B-Line, हे नेटवर्क ऑपरेटर आहे. आय थिंक सेंट्रल एशियामध्ये ह्यूज नेटवर्क ऑपरेटर आहे. मी जे कझाकिस्तानमध्ये पण घेतलेलं ते पण ह्याच कंपनीचं घेतलेलं. नाही कझाकिस्तानमध्ये मी Tele2 कंपनीचं घेतलेलं आणि त्याच्याबरोबर हे पण होतं B-Line. सो मला पडले काहीतरी 80,000 सोम, म्हणजे 550 इंडियन रुपीज. इट वॉज व्हेरी चीप. आणि मला अनलिमिटेड इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब आणि 80 GB डेटा फॉर 60 days. सो इट्स गुड. आणि आता मी चाललेली आहे चोरसू बाजार. चोरसू बाजार इज अ ह्यूज मार्केट इन ताशकंद. आणि तिकडे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार. शॉपिंग आहे, फूड एक्सप्लोरेशन आहे. सो आता कसं जायचं ते मी फिगर आउट करते. इथे माहिती आहे मेन गोष्ट, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बसेस आर फ्री आहे टुरिझमसाठी. म्हणजे बसेससाठी मला काहीच पे करायची गरज नाही. मी बस हॉप करू शकते आणि कुठेही जाऊ शकते. अदरवाईज आणि टॅक्सी पण खूप जास्त चीप आहे. Yandex Go ॲपवरती जाऊन म्हणजे खूप चीपमध्ये मी कुठेही पोचू शकते. आणि आहेत मेट्रो स्टेशन. तर आता मी जाणार मेट्रो स्टेशनवरून, बिकॉज मेट्रो स्टेशन इटसेल्फ इज अ टुरिस्ट अट्रॅक्शन. बिकॉज खूप ह्यूज आहेत आणि सोवियत एरापासूनचे बनवलेले आहेत ते. जस्ट लाईक रशियामध्ये कसे आहेत, रशिया इवन इन कझाकिस्तान मध्ये ह्यूज मेट्रो स्टेशन्स आहेत ते आहेत. आता मी ते बघायला जाणार आहेत. सो लेट्स गो टू मेट्रो स्टेशन फॉर चोरसू बाजार. सो मी आता आलेली आहे मेट्रो स्टेशनच्या इथे. आमिर स्क्वेअर इज अ मेट्रो स्टेशन का नाम आहे. 3 आहेत असे, स्क्वेअर 1, स्क्वेअर 2, स्क्वेअर 3. सो हे जे तुम्ही माझ्या पाठीमागे दिसत आहेत M दिस इज द मेट्रो स्टेशन. तिथून मी आता ट्रेन पकडणार.
बट आधी मी एक्सायटेड आहे बघायसाठी की मेट्रो स्टेशन कसे आहेत. ह्यूज आणि सोव्हिएत एरा टाईपचे आहेत. म्हणजे मी रशियामध्ये बघितलेले तसेच मेट्रो स्टेशन, बट आता हे बघण्यासारखे आहेत. सो या लेट्स गो. सो दिस इज द नेम, आमिर तेमूर सियोबोन. अँड बाय द वे, जर तुम्हाला माहीत नसेल, उझबेक लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये वर्ड्स इंग्लिशचे यूज होतात. हे तिकीट काढलेलं आहे इथून चोरसू बाजारपर्यंत. तर त्याची माझी प्राईस होते 3000. एक लँग्वेज इंग्लिशसारखी नसते, म्हणजे इथे पण असं इंग्लिशचे वर्ड्स यूज केले आहेत, बट लँग्वेज वेगळी आहे. बोलताना वेगळी असते, बट लिहिताना इंग्लिशचे अल्फाबेट्सच यूज केले. सो आय थिंक त्या साईडने एंट्री. त्या लोकांनी मेट्रो स्टेशन इटसेल्फ एक टुरिस्ट अट्रॅक्शन बनवलं आहे. तिकडे हिस्ट्री दिली आहे, तिथे पण हिस्ट्री दिली आहे. दॅट्स हाऊ इट इज. सिमिलर टू रशिया, बट रशियाच्या ह्याच्यापेक्षा मोठे आहेत. मेट्रो, दिस इज अ मेट्रो स्टेशन. मला एक्झॅक्टली रशियाची आठवण आली, बट हे एवढं काही खास नाही आहे. त्याच्यापेक्षा पण चांगले मोठे रेल्वे स्टेशन्स आहेत. सो आपल्याला येतीलच जेव्हा मी 2 मेट्रो चेंज करायचे आहेत मला तिकडे पोचायला. मला जायचं आहे चिनोर लाईनला, जी प्लॅटफॉर्म नंबर 1 येणार तिकडे. तिथून मला दुसरी ट्रेन चेंज करायची आहे. ते जे 2 दिसतात पेक्स्टेकोर, तिथून मला दुसरी चेंज करून मग चोरसूला जायचं. हे मी स्टेशनला पोचली आहे. दिस इज द रेल्वे स्टेशन. हे आहे चोरसू रेल्वे मेट्रो स्टेशन, अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. हे पण एक फॅन्सीच आहे म्हणा. तर मग मी इथे पोचलेली आहे 2 ट्रेन चेंज करून. एक स्टॉप होता, जास्त ह्यूज जर्नी नव्हती. आणि आता इथून मी जाणार आहे चोरसू मार्केटला. सो या 5 minutes later. सो गाईज, दिस इज द चोरसू बाजार. इट्स अ मार्केट. मी इथून मेट्रो स्टेशनवरून आली आणि मार्केटमध्ये आली. इट्स ह्यूज. इथे मी ज्या स्टेशनच्या बाहेर आली तेव्हा असे 3-4 लोक कॅश घेऊन उभे होते आणि विचारत होते की एक्सचेंज मनी. पण मी ऑलरेडी एक्सचेंज केलेली, सो मला नको होती. म्हणजे असं ब्लॅकमध्ये पण देतात, बट आय थिंक ते लोक खूप जास्त कमी रेट देत असतील. सो मग इट्स नॉट युजफुल. बट इट्स लाईक ह्यूज मार्केट. स्टेशनच्या बाहेरच सुरू होतं मार्केट. ते सगळ्या गोष्टी आहेत. शूज आहेत, कपडे आहेत, प्लस लाईक सरोजिनी मार्केट कसं असतं, पण इकडे ड्रायफ्रुट्स पण आहे. हे ड्रायफ्रूट, अक्रोड, पिस्ता, बदाम, गन्स, ब्रोकोली. हे काय वॉटरमेलन, टरबूज, वॉटरमेलन ज्यूस पण आहे यांच्याकडे. No. इथे आहेत फ्रूट्स, व्हेजिटेबल, शूज. द एंट्रन्स ऑफ चोरसू बाजार. ते कसं क्रॉफर्ड मार्केट आहे तसं चोरसू बाजार आहे. ह्यूज आहे. ते सगळं काय भेटतं. बट अच्छा, क्रॉफर्ड मार्केटपेक्षा पण आय थिंक 5 times बिगर असेल. हे खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं. आणि सगळं काय आहे इथे. आणि होलसेल पण टाईप्स बोलू शकतो इथे. लोक इथून मला बल्कमध्ये वगैरे घेऊन जाणं दिसत आहेत. सो इथे आहे पोमोग्रॅनेट ज्यूस. आय एम थिंकिंग हे इथून मशीनमधून काढतात. हाऊ मच? मोठंवालं आहे 40, छोटंवालं 20. सो मी छोटंवालं घेते. हे 20. माझ्याकडे आहे की नाही 20. 2000. सो मी हे पोमोग्रॅनेट ज्यूस घेतलेला आहे 20 रुपीजवाला. सो बघू आता काहीतरी खायला नको. मार्केट फिरून मी प्लोव सेंटरमध्ये जाते. तिथे असा ह्यूज प्लोव असतो. प्लोव म्हणजे पुलाव उझबेकिस्तानमध्ये फेमस आहे. प्लोव
प्लो बोलतात त्याला. इट्स अ राईस डिश. तो मी आली आहे पोमोग्रॅनेट ज्यूस आणि मला आता एनर्जी आली आहे. लिटरली मला एनर्जी वाटते आता पिल्यानंतर. हां these are the spices. Wow. Look. These are the literally spices. Hello. Hi, what are these? This is tea. Tea. Okay, everything is tea. Oh yes, spicy. What do you? हा नान आय थिंक याच्या खाली पण आहे, हे पण आहे नान. हाऊ मच? 5? नो थँक. 5,000ला नान आहे ते. खूप जण विकत आहेत नान. दिस इज नान, दिस इज नान, इकडचं नान खूप मोठं आहे. 5,000 म्हणजे 40 रुपये, 40 इंडियन रुपीजमध्ये एवढा मोठा नान आहे. मला चालता मध्ये हे सीख कबाब भेटले, मटन आणि चिकन आहे इथे. हाऊ मच? It's a spinach. Zil. 5, 10. Okay. One. मी घेतला आहे नान 5,000ला. मी जो हा नान घेतलेला हा इट्स गुड. म्हणजे पालक आहे आणि त्याच्यामधून नान बनवलेलं आहे. रेडी गार्लिक नान असतं तसं पालक नान आहे हा. बट खूप जास्त थंड आहे आणि लोक असेच खातात. हा तरी ठीक आहे, थोडासा सॉफ्ट आहे. तो मोठा कडकवाला होता तर तो मी इमॅजिन नाही करू शकत की लोक कसं खातात. मी नाही खाऊ शकत हा एवढा एक फक्त नान. म्हणजे आपण ॲज पर माय टेस्ट मला थोडंसं काहीतरी त्याच्याबरोबर पाहिजे नान बरोबर. ॲटलिस्ट चीज किंवा सूप किंवा काहीतरी पाहिजे. मी फक्त तो कडक नान नाही खाऊ शकत. हा पण मी का खाते आहे बिकॉज ह्याच्या आतमध्ये आहे स्पिनिश. बट आता तो मला जात नाही आहे. म्हणजे मी खाल्ला, थोडासा साईडला कडक झाला आहे. तो चावायला पण थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. बट ठीक आहे. कडक झाला या साईडला. आता घेत आहे सामसा. 1 सामसा 5,000. सो मग हा हे आहे पोटॅटोचं आणि पंपकिनचं. तर मी घेतला पोटॅटोवालं. इट्स लाईक अ समोसा आणि मी हा खाणार थोड्या वेळाने. Mana kartoshka hava. Mana afan. हे 20 दिले त्यांनी मला 50. राईट मत. थँक्यू. दिस इज सामसा. सो मी खाते आहे सामसा. याचं समोसा आणि स्वीट आहे. पोटॅटो आहे तर पोटॅटोचं मिक्सचर स्वीट पोटॅटो आहे याच्या आतमध्ये. स्वीट आहे. सो मी इथे आलेली आहे एका रेस्टॉरंटमध्ये. त्याचं नाव आहे लगमन इज अ डिश आहे, उझबेक डिश. ती मी ऑर्डर केली आहे या रेस्टॉरंटमध्ये. इट लुक्स लाईक अ फॅन्सी रेस्टॉरंट. तर याच्यामध्ये कबाब वगैरे पण आहे. बट मी काल कबाब खाल्लेले तर मी आज खराब कबाब खायची म्हणजे मला नाही. आणि माझ्याकडे एवढी स्पेस पण नाही आहे पोटामध्ये. तर मी फक्त लगमन ट्राय करणार आणि जर वाटलं तर अजून काहीतरी ऑर्डर करू शकतो. तसं उझबेक फूडमध्ये येतं समसा, नान, लगमन, पुलाव, प्लोव जो आपण उद्या ट्राय करायचा. आणि कबाब, सीख कबाब खूप जास्त फेमस आहेत. आणि स्टेक वगैरे येतं. तर हे त्यांनी टी पण दिली मला. दिस टी मी आता ब्लॅक टी. आय थिंक ते कॉम्प्लिमेंटरी आहे. हे लगमन हे नूडल्स बरोबर असतं आणि त्याच्याबरोबर मीठ आणि व्हेजीस असतात. आय थिंक हे मी ट्रान्सलेट करून बघितलं तर मी त्याच्यामध्ये अनियन, लॅम्ब, मशरूम आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत असं व्हेजीज आणि मीठ मिक्स करून प्लस नूडल्स हे मी घेतलं आहे. याच्यामध्ये हे पण ऑप्शन्स आहेत आय थिंक साईडला. ओके लाईक राईस. आणि हे आहे सॅलड.
इंटरेस्टिंग आहे उझबेक क्युझिन. सो दिस इज द डिश. मला वाटतं मी जे कझाकिस्तानमध्ये खाल्लेलं ते पण सेम आहे. बट लुक्स अमेझिंग. बोन अपेटिट. सो मी आता हे खाणार आहे. लेट्स ट्राय अँड टेल यू हाऊ डू. दिस इज लॅम. लॅम म्हणजे असतं मटन. तर मग हे मी आता खाणार. इट्स डिफरंट. गुड. आणि ही आहे चाय. तर माझं खाऊन झालेलं आहे आणि फुल झालेली मी आता. सो आता मी परत जाणार आहे माझ्या हॉस्टेलवरती आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.